जर बाहुबलीला आधीच कळलं असतं की कटप्पा त्याच्यासोबत वाईट करणार आहे, तर बाहुबलीने ते होऊ दिलं असतं का? अशीच काहीशी परिस्थिती आज आम आदमी पार्टी आणि राघव चड्ढा यांच्याबाबत दिसत आहे. फरक फक्त इतकाच की बाहुबलीला हे आधीच समजलं होतं. विचार करा, एका पक्षाचे मोठे मोठे नेते जेलमध्ये टाकले जात होते. अगदी सिटिंग मुख्यमंत्री सुद्धा जेलमध्ये होते. आणि त्याच पक्षाचा एक कोर मेंबर मात्र लंडनमध्ये विम्बल्डन सामना पाहत होता. जेव्हा या नेत्यांवरचे अनेक खोटे आरोप कोर्टाने फेटाळून लावले आणि त्यांना मुक्त केलं, त्यावेळीही हा नेता कुठेच दिसला नाही. एक असा व्यक्ती ज्याला राजकारणात कोणी ओळखतही नव्हतं, त्याचा हात धरून त्याला राजकारणात पुढे आणलं. आणि नंतर तोच तुमच्या विरुद्ध बोलू लागला. लोकसभा निवडणूक लढवली, हरला. तरीही त्याला पुन्हा आमदारकीची निवडणूक लढवायला संधी दिली. पण त्यानंतरही त्या नेत्याने पक्षाची एकही गोष्ट मान्य केली नाही. मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात बोलण्यास नकार दिला. ज्या राज्यातून त्याला राज्यसभेसाठी नामनिर्देशित केलं, त्या राज्याला निधी मिळत नाही, यावरही तो शांत. LPG संकट, वाढती इंधन दर, गॅस सिलेंडरसाठी लोकांच्या रांगा, डॉलर समोर घसरत जाणारा रुपया, यावरही त्याने एक शब्दही उच्चारला नाही. पण एअरपोर्टवरील समोशांवर मात्र तो बोलतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, त्या समोसा बनवण्यासाठीही गॅस लागतो. आणि त्याच गॅससाठी आज सामान्य जनता रांगेत उभी आहे. मग जर असा व्यक्तीला पक्ष बाजूला करतो व तो व्यक्ती लगेच पक्षाविरोध व्हिडिओ टाकतो, तर त्याला उपकार विसरणारा नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? आज त्यांनी टाकलेला व्हिडिओ बघा. शेवटचा भाग पाहिल्यावर तुम्हालाच समजेल हे खरं आहे की फक्त अभिनय. यावर तुमचं मत नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर बुलंद महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जय हिंद, जय संविधान.